भारत पाकिस्तान मध्ये सुरू असलेल्या युद्धातील भारताचे आकाश रक्षक S-400 सुदर्शन चक्र याबद्दल आपल्याला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया याबद्दल। 8 मे 2025 ची रात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला होता, पण भारतीय हवाई रक्षण प्रणालीने इतिहास घडवला। पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरच्या लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला। या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून पहिल्यांदाच लढाईत तैनात करण्यात आलेले S-400 सुदर्शन चक्र या प्रणालीने एकाच रात्रीत 8 क्षेपणास्त्रांचा अचूक वेध घेतला आणि त्यांचा नाश केला। मूळ रशियाने डिझाईन आणि डेव्हलप केलेली S-400 प्रणाली ही लांब पल्ल्याची सरफेस टू एअर म्हणजेच जमिनीवरून हवेत मारा करणारी अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टीम आहे। 2016च्या ब्रिक्स समिट दरम्यान भारताने रशियन S-400 प्रणाली घेण्याबाबत चर्चा सुरू केली। अखेर 1 जुलै 2018ला तत्कालीन डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिलच्या अध्यक्षा व रक्षा मंत्री माननीय निर्मला सीतारमण यांनी या संपूर्ण प्रक्रियेला अधिकृतपणे मान्यता दिली। S-400 या प्रणालीचा रिस्पॉन्स टाइम फक्त आणि फक्त 9 ते 10 सेकंद आहे। विशेष म्हणजे एकाच वेळेला 36 टार्गेट वेधण्याची अचाट क्षमता याची आहे। भारताने या प्रणालीस श्रीकृष्णाचे आयुध सुदर्शन चक्र याची प्रेरणा घेत S-400 सुदर्शन चक्र असे नाव याला दिले। 400 किलोमीटर अंतरावरून लक्ष वेधू शकणाऱ्या या प्रणालीच्या रडार्स आणि मिसाईल्समुळे अनेक लष्करी ठिकाणं आणि शेकडो नागरिकांचे प्राण वाचले। भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेचा हा जिवंत पुरावाच आहे। या पराक्रमाने भारताच्या संरक्षण सज्जतेला आणि सामर्थ्याला जगासमोर अधोरेखित केले। अशा या भारतीय सैन्याचा, सैन्य दलाचा आणि भारतीय असल्याचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे आणि तुम्हीही ही सर्व माहिती सर्व भारतीयांपर्यंत नक्की शेअर करा। जय हिंद, जय भारत।